मुंबई क्राईम ब्रांचच्या ताब्यात असलेला हा आहे निखिल लाल. या आरोपीला त्याच्या आई वडिलांनी मोठ्या कष्टानं MBA पर्यंत शिक्षण दिलं. MBA झाल्यानंतर मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहील, कष्टानं पैसा कमवेल आणि आपल्याला सुखी ठेवेल असं त्याच्या पालकांनी माफक स्वप्न बघितलं. मात्र त्यानं पैसा कमवण्यासाठी आपल्या शिक्षणाचा वापर कसा केला हे ऐका पोलिसांच्याच तोंडून. या इसमाने स्वतः एक महिला बोलते असं भासून जो फिर्यादी आहे त्याच्याशी मैत्री केली होती आणि त्या मैत्रीमधून पुढे त्याने त्याचे आक्षेपार्ह फोटोग्राफ घेतले होते आणि त्या आक्षेपार्ह फोटोग्राफची हा धमकी देऊन या फिर्यादीकडून पैशाची मागणी करत होता. मूळच्या अहमदाबादच्या असलेल्या निखिलनं इंटरनेटवर स्वतःची ओळख मुलगी अशी दाखवली आणि मुंबईत एका बड्या कपडा व्यापाऱ्याला आपल्या गळाला लावत लाखोंचा चुना लावला. निखिलनं इंटरनेटच्या मदतीनं स्प्लिट कॅम नावाच्या एका वेबसाईटवरून मुलींचे काही अश्लील व्हिडिओ डाउनलोड केले होते आणि याच व्हिडिओच्या मदतीनं तो व्यापाऱ्याकडून खंडणी मागत होता. जवळजवळ 1 लाख रुपयांपेक्षा जास्त खंडणी निखिलने व्यापाऱ्याकडे मागितली होती. सुरुवातीला निखिलला कोर्टानं पोलीस कोठडीत सुनावल्यानंतर त्याची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. निखिलनं मुंबईतल्या व्यापाऱ्याला फसवण्याआधी आणखीही 3 जणांची अशाच पद्धतीनं फसवणूक केल्याचं उघड झालंय. 24 ताससाठी अजित मांढरे, मुंबई. ज्येष्ठ शिवसेना नेते दत्ताजी नलावडे यांचं निधन झालं. पहाटे 3:30 वाजता वयाच्या 77व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. जसलोक रुग्णालयात त्यांच्या फुफ्फुसाच्या आजारावर उपचार सुरू होते. नगरसेवक ते विधानसभेचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. शिवसेनेच्या जडणघडणीत नलावडे यांचा मोठा वाटा आहे. अमूलप्रमाणे राज्यातल्या सर्व दूध संघांनी एकच ब्रँड तयार करावा आणि आक्रमक मार्केटिंग करून दुधाचं मार्केट काबीज करावं असा सल्ला केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिलाय. महानंदाच्या असेप्टिक पॅकिंगच्या प्रकल्पाचं उद्घाटन पवारांच्या हस्ते झालं. कधीतरी महाराष्ट्रातल्या या क्षेत्रातल्या सगळं जाणकारांनी एकत्र बसून आपण एक ब्रँड करू शकतो का याचा विचार केला पाहिजे. सगळ्या सरकारी संस्थांनी एक ब्रँड जर केला पण तो ब्रँड आपण विकू शकलो तर माझी खात्री आहे की समाजाचा पाठिंबा हा मिळवण्याशिवाय जाणार नाही. सिद्धिविनायक माघी महोत्सवाचं श्री सिद्धिविनायक ट्रस्टनं आयोजन केलंय. 8 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमात अनेक दिग्गज कलाकार आपल्या कलेचं सादरीकरण करतात. शुक्रवारी प्रख्यात ड्रमर शिवमणी यांनी आपल्या कलाविष्काराने रसिकांचं मनोरंजन केलं. तसंच विचित्रा मुखर्जी यांनी कथक नृत्य सादर केलं. आपली मुंबईमध्ये इथेच संपतोय. पाहत रहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. आपली मुंबई सहप्रायोजक ओकाया टॅब्लर का वादा लाइफ डबल से भी. तू पुन्हा बोलावलंस मला? आंघोळ करतो ना रोज? हो, आणि आंघोळीच्या पाण्यात 2 झाकणं अँटीसेप्टिक लिक्विड सुद्धा टाकतो. त्यामुळे पाण्यातले किटाणू कदाचित निघून जातील पण बॉडीवरचे हे इथून इथे. मग आंघोळीसाठी यापेक्षा चांगला लाईफ बॉय ऍडव्हान्स लाईफ बॉय हा आंघोळ करताना अँटीसेप्टिक लिक्विड पेक्षा अधिक किटाणू हटवतो. 10 इन्फेक्शन्स करणारे किटाणू, 1 संरक्षण. ऍडव्हान्स लाईफ बॉय. German technology, robotic quality control, tamper-proof packing. Bharti Cement, 3 times better. दादा तू आता बाप बनलायस, जागा घे. तू सुद्धा काका झालायस, तू घे. ओके. OLX वर जुनं सामान गेलं 45,000 आणि OLX वर बाळाचं सामान आलं 30,000 OLX.in फ्री मध्ये ऍड पोस्ट करा आणि विका. सर्च करा आणि खरेदी करा. OLX.in इथे सारं काही विकलं जातं. या टायमाला पीक जबरदस्त येणार, चान्सच नाहीये. मोठी शाळा सुरू होतीये म्हणे आपल्या गावात, चान्सच नाहीये. यावर्षी स्टेट टीम मध्ये आपण नक्की खेळणार. काही चान्सच नाहीये. हा इतिहासापर्यंत काय नाही होणार भाऊ. अरे घनशू ऐक, 1 करोड जिंकायचे. काय करावं लागेल? या जॉन डिअर पेक्षा चांगला 55 HP चा ट्रॅक्टर घेऊन ये बस. अरे तो घनशू परत आला का? काही चान्सच नाहीये, कारण की अनोखे टिल्ट स्टेअरिंग, सुविधाजनक EQRL स्विचेस, स्मार्ट डिस्प्ले वाल्या जॉन डिअर 5055E पेक्षा अधिक चांगला 55 HP ट्रॅक्टर त्याला नाही मिळणार. तर लागली 1 करोडची पैज. Ready to fly.
designed to thrill. The new Vista D90, powered by a 90 PS quadrojet diesel engine with advanced driver information technology. New Vista D90. शेतकऱ्याचा विकास घडला गोदामाच्या योगे. उत्तम रस्ते वृक्षारोपण जलसेवेच्या संगे. शेतमालाची शास्त्रोक्त साठवण आणि त्यावर त्वरित कर्जासाठी 300हून जास्त गोदामे. कुटुंबातील प्रत्येकासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी. बुलढाणा अर्बन, भारतातील सर्वात मोठी मल्टीस्टेट पतसंस्था. छोटू, हे सारं भंगार घेऊन कुठे चाललंय? अरे पूर्ण सोसायटी. या या या. बिग बाजार फॉर द ग्रेट एक्सचेंज. काहीही जुनं घेऊन या, एक्सचेंज कुपन मिळवा आणि काहीही नवीन 20% पर्यंत एक्स्ट्रा डिस्काउंट वर घेऊन जा. ए सिमी सुना, सब लोग मेरे को ही देख रहे हैं. मुंबई वालों के पास फालतू चीजों के लिए टाइम नहीं है. क्या फालतू बोला मेरे को? ये ले पकड़ अपना बैग. जोकिंग रे. लविंगगिरी मोर डेंजर देन भाईगिरी. Boat. Cat. Bound chicka wow wow. We've improved our fragrances. Extra Strong X makes girls go. पहिलं नाटक त्या काळात म्हणजे गांधी विरुद्ध गांधी. किती महान माणूस होता आणि किती सर्वव्यापी तो माणूस होता. तुझ्या या राजकीय मतांच्या प्रवासाबद्दल काय सांग? जेव्हा हुकुमशाही राजेशाही असते तेव्हा यथा राजा तथा प्रजा हे ठीक आहे. आज लोकशाही आहे, यथा प्रजा तथा राजा. आरक्षणाबद्दल तुझं काय मत? जाती व्यवस्था मला फार त्याचं प्रचंड दुःख होतं. तुम्ही असा निर्णय घेतलात की तुम्हाला मूल होऊ देऊ नये. यामागची कारणं काय होती? आत्ता वळून बघताना या निर्णयाकडे काय वाटतं? सगळे जे तुझे मित्र आहेत की जे तुझं काम पाहून त्यातला चांगल्याचा भाग सोडून देतात. यातल्या काय केलं दे ही सुरुवात. ही टिपिकल सोलापूरची भाषा आहे. माझ्या सगळ्या मुलाखतींपैकी ही वन ऑफ द बेस्ट मुलाखत. थँक्यू सो मच. थँक्यू. चिंतनशील अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्याशी मुक्त संवाद, हार्ट टू हार्ट. नमस्कार, मी अजित चव्हाण. 24 तासवर लेट नाईट एडिशन मध्ये आपलं स्वागत. सुरुवात करूया टॉप 5 हेडलाईन्सनं. व्हॅलेंटाईन डे नंतरचा फिल्मी फ्रायडे ठरला फिक्का. भट कॅम्पचा मर्डर 3 आणि विवेक ओबेरॉयच्या जयंतीबेनकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ. अक्षय कुमारचा स्पेशल 26 खेचतोय गर्दी. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी केंद्र सरकारची इटालियन कंपनीला कारणे दाखवा नोटीस. 7 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश. तर जेपीसीकडे तपास सोपवण्याची शिवसेनेची मागणी. महागाईच्या भडक्यात पुन्हा पेट्रोल डिझेलची दरवाढ. पेट्रोल डिझेलची किंमत वाढली. पेट्रोल ₹1.5 तर डिझेल 45 पैशांनी महागलं. मध्यरात्रीपासून दरवाढ होणार लागू. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे खर्चिक सोहळे सुरू. जाधवांपाठोपाठ नवी मुंबईचे उपमहापौर अशोक गावडेंचीही लग्नात कोटीच्या कोटी उड्डाणं. लक्ष्मण जगतापांची पिंपरीत लाखोंची बर्थडे पार्टी. आणि अजित पवार पैशात तर राणे जमिनी बळकावण्यात मग्न. राज ठाकरेंचा खेडच्या सभेत हल्लाबोल. शिवसेना आणि भास्कर जाधवांवर मात्र टीका टाळली. जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालू नका, कोकणी माणसाला बजावला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या दौऱ्यातली दुसरी सभा आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड इथं घेतली. कोकणातली त्यांची ही एकमेव अशी सभा होती. त्यांच्या सभेत शिवसेनेचे सिंधुदुर्गातले माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसेत प्रवेश केला. या सभेत राज ठाकरेंनी अजित पवारांच्या टीकेला अपेक्षेपेक्षा जोरदार प्रत्युत्तर दिलं. अजित पवार दिवस रात्र पैसे मोजण्यात मग्न असल्याची टीका त्यांनी केली. मात्र नारायण राणेंवर त्यांनी अनपेक्षितपणे हल्लाबोल केलाय. राणेंची कोकणात राजकीय दहशत असून ते कोकणातल्या जमिनी बळकावत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. तर परप्रांतीय कोकणात घुसून कोकणी माणसांच्या जमिनीवर कब्जा करत असल्याचं त्यांनी सांगितलं. कोकणी माणसानं आपल्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालू नये असंही त्यांनी बजावलंय.
जैतापूर बाबतीत आपली भूमिका कायम ठेवत प्रकल्पाला त्यांनी समर्थन दिलंय, तर खेडमध्ये सभा घेऊनही त्यांनी भास्कर जाधव आणि शिवसेनेवरती टीका मात्र टाळली आहे. कोकणामध्ये परप्रांतीयांना कुठल्याही व्यवसायासाठी जमिनी विकू नका असं राज ठाकरेंनी कोकणातल्या माणसांना निक्षून सांगितलंय. मी आज काय तुम्हाला भडकवायला नाही आलोय. आज काही मतही मागायची नाहीत मला, कुठच्या निवडणुकाही नाही आहेत. पण कालांतराने पश्चातापाचा हात ज्यावेळेला कपाळावरती मारत बसू ना आपण, की गेलं रे, गेलं सगळं गेलं आमच्या हातातनं. हे एक काळ आमचा असा होता की एक कोकण आमचं होतं. आज आमचं काही राहिलंच नाही, इथे आमचं काही अस्तित्वच नाही, आमची जागाही राहिली नाही. आमच्या बापजात्यांनी उभी केलेली जागा देखील आम्ही फुकून टाकली 4 पैशावरती. याच तुम्हाला सांगतो सगळ्यांना, कोकणामधल्या प्रत्येक माणसाने, प्रत्येक मराठी माणसाने पर्यटन सोडून जर इतर कोणत्याही व्यवसाय करण्यासाठी जर कोणी परप्रांतीय लोक येणार असतील, मी सांगायच्या अगोदर सांगतो, या कोकणामधले जेवढ्या वकील संघटना असतील, या वकील संघटनांसाठी म्हणून मी आता परत एप्रिलमध्ये हा माझा दौरा संपला की मी एप्रिलमध्ये येणार आहे. पण तोपर्यंत गाफील राहू नका. पर्यटन सोडून या कोकणामध्ये जे कुठचे व्यवसाय येतील त्या व्यवसायांसाठी तुमच्या जमिनी तर विकू नकाच, पण येणाऱ्या व्यवसायामध्ये जमिनीबरोबर तुमची भागीदारी देखील तेवढीच असली पाहिजे त्या व्यवसायामध्ये, तरच तुम्ही त्यांच्याशी सौदा करा, नाहीतर या जमिनी विकू नका. कोकणातल्या लोकांवर नारायण राणेंची दहशत आहे आणि त्यांच्या जमिनी बळकावण्याचं कारस्थान राणेंच्याकडून होते असं म्हणत राज ठाकरेंनी नारायण राणेंवर जोरदार हल्ला चढवलाय. तसंच परप्रांतीय कोकणच्या लोकांच्या जमिनी बळकावतायत, बेसावध राहू नका असा इशाराही राज ठाकरेंनी कोकणी माणसाला दिलाय. एका प्रतिष्ठित माणसाने निवृत्तीनंतर निवांत राहण्याकरता सागरानजीकची जमीन खरेदी केली होती. तिथे बंगला बांधून राहायचं त्याचं स्वप्न पूर्ण केलं. पण काही दिवसातच त्याला इथल्या राजकीय ताकदीचा आणि बाहुबलाचा प्रत्यय आला. त्याला तो बंगला बाजारभावाने कमी भावात सोडावा लागला. शिवाय कसाबसा जीव वाचवून मालवणही सोडावं लागलं. या भागात जमिनींचे असंख्य व्यवहार झाल्याचं 7-12 उतारावरून नोंदीतून दिसलं. यापैकी बरेच व्यवहार बेकायदा, जबरदस्तीने, धाकधपटशाने झाले असल्याचे स्थानिक कार्यकर्ते सांगतात. परंतु भीतीपोटी खुलेपणाने कोणी बोलत नाही. स्वतंत्र स्पष्ट बघता मालवणी माणूस एका दबावाखाली गप्प बसल्यासारखं वाटतं. हे यांच्या रिपोर्टमध्ये लिहिलंय. हे जर मालवणबद्दल असेल तर हे नारायण राणेंबद्दल आणि त्यांच्या इतर लोकांबद्दलच हे त्यांनी लिहिलेलं असणार. जर ते नसेल तर नारायणराव राणे यांनी याचा खुलासा करावा. हा पूर्ण रिपोर्ट एका पत्रकाराने दिलेला आहे, ज्याला फेलोशिप मिळालेली आहे, आणि त्यांनी हा रिपोर्ट दिलेला आहे. या संपूर्ण कोकणामधल्या ज्या काही जमिनी आज त्याचे जे 7-12 आणि सगळे जे आहेत हे सगळे अमराठी लोकांच्या नावाने चढवले जात आहेत. कोण आहेत? सिंग आहेत, पटेल आहेत, शाह आहेत, कोणाकोणाच्या नावाने. अजित पवारांनी केलेल्या टीकेवरही राज ठाकरेंनी जोरदार पलटवार केलाय. नक्कल करायला अक्कल लागते असं म्हणत त्यांनी जोरदार टोला हाणलाय. टीका करण्यासाठी असंख्य लोक आहेत. आज अजित पवार म्हणाले की नकला करून काही राज्य चालत नसतं. नक्कल करायला पण अक्कल लागते. अजित पवारांना कधी कळू पण शकत नाही. मी अजूनपर्यंत त्यांचा हासरा फोटोच नाही पाहिला. सतत गंभीर. आणि गंभीर असणं स्वाभाविक आहे. म्हणजे दिवस रात्र मोजत बसायचं त्याच्यामध्ये गंभीर राहणारच माणूस. एकदा माझ्या हातात राज्य देऊन बघा, मी तुम्हाला दाखवतो राज्य